पार्टीचा आनंद आणि जेवण खास. हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास. बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया. व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट. हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस. सिंगम स्टाईलने गाव ओढ्यावरील अतिक्रमणे काढा. घरात पाणी शिरलेल्यांना नुकसान भरपाई द्या, अन्यथा आंदोलनाचा सागर कांबळे यांचा इशारा. पलूस शहरातून वाहणाऱ्या गाव ओढ्यावरील अतिक्रमण तात्काळ काढून ओढापात्र पूर्ववत करून प्रवाहित करावे. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा सागर कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. आज पलूस नगर परिषदेत कार्यकर्त्यांसह चिखलात माखलेल्या सागर कांबळे यांनी पलूस नगर परिषदेच्या आवारात सर्व अधिकारी कर्मचारी यांना या प्रश्नावर धारेवर धरलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गटाचे सागर सुतार, भाजपचे रामानंद पाटील यांनीही नागरिकांच्या वतीनं अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला व ओढा परिसराची पाहणी करण्यासाठी भाग पाडले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने पलूस शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. विशेषतः बौद्ध वसाहत व शिवाजीनगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने गाव ओढे पूर्णपणे भरून त्या ओढ्याचे पाणी नागरी वस्तीत शिरलं. अनेकांच्या घरात देखील गेले आहे. तसेच ओढ्यालगत जाणाऱ्या मुख्य मार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्यामुळे वाहनांना ये जा करणं देखील जिकिरीचं झालं होतं. शहरातील गाव ओढ्यावर झालेली अतिक्रमणे शहरातील अनेक भागातून सदर ओढे मार्गस्थ होतात. पूर्वीचे नकाशे काढले तर साधारण 25 ते 30 फूट लांबीचे ओढ्याचे पात्र होतं, परंतु सद्यस्थितीला हे पात्र एका नाल्या एवढाच आकाराचे झाले आहे. दोन्ही बाजूनी अतिक्रमणाने पात्र दाबून ते एका नाल्याच्या एवढे होऊन बसलं आहे. तसेच अतिक्रमण करून अनेक ठिकाणी इमारती देखील बांधण्यात आल्या आहेत. दुसरे कारण म्हणजे सदर ओढा पात्र महिनोन्महिने साफ केलं जात नाही. नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यात कचरा टाकत असतात. त्यामुळेच पावसात पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन कचरा तुंबून ते पाणी ओढ्याबाहेर जाऊन नागरी वस्तीत शिरत आहे. तिसरे आणि प्रमुख कारण म्हणजे मटन मार्केटपासून मानसिंग बँकेलगत जाणाऱ्या गाव ओढ्याचे पाणी वळवून ते ऐतिहासिक अशा गाव तळ्यात सोडलं आहे. सदर ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे गाव तळ्यातून पाणी ओव्हरफ्लो होऊन ते तळ्याच्या मागील बाजूच्या ओढ्यात सोडले आहे. सदर वाहणारा ओढा हा बौद्ध वसाहतपासून प्रवाहित होतो. वरून येणाऱ्या पाण्याचा वेग व फ्लो जास्त झाल्यामुळे व अनेक ठिकाणी ओढा कचऱ्यामुळे तुंबला असून सदर पाणी बौद्ध वसाहतीत शिरत आहे. शिवाजीनगर भागात देखील सारखीच परिस्थिती आहे. महिनोन्महिने त्या भागातील ओढे साफ केले जात नाहीत व अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे ओढ्याचे पात्र मूळ पात्रापेक्षा लहान झालं आहे. पलूस शहरातील सर्व गाव ओढ्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे ओढे नाले वेळचे वेळी साफ न केल्यामुळे वाहणाऱ्या पाण्याचे मूळचे नैसर्गिक प्रवाह बदलले असून पाणी कुठेही कसेही प्रवाहित होत असून नागरी वस्तीमध्ये शिरत आहे व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याचा सर्वाधिक त्रास बौद्ध वसाहतीस व शिवाजीनगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना होत असून नगर परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. गावतळ्याच्या मागून बौद्ध वसाहतीपासून ते मातंग समाज वस्तीपर्यंत बांधीव ओढ्याचे काम धरले गेले होते, परंतु सदर झालेलं काम हे पूर्णपणे अर्धवट झालेलं आहे व चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं आहे. ओढ्याच्या मूळ पात्र सोडून लहान केलं गेलं आहे. अनेक ठिकाणी काम झालेलेच नसल्याचे आढळून येतं. याची देखील चौकशी करण्यात यावी व एस्टिमेट तपासून सदर काम केलेल्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी. सदर ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावं. इथून पुढे कोणतेही काम देण्यात येऊ नये व सध्या सुरू असल्यास काढून घेण्यात यावं. सबबवरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून येत्या 10 ते 15 दिवसात पलूस शहरातील जुन्या नकाशाप्रमाणे मूळ पात्रावरील जिथे आढळून येईल त्या ठिकाणावरील गाव ओढ्यावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ काढून टाकण्यात यावीत
व सर्व ओढे साफ करून मूळ पात्राप्रमाणे प्रवाहित करण्यात यावं। तसेच बौद्ध वसाहतीलगत जाणाऱ्या गाव ओढ्याचे चुकीच्या पद्धतीने व अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करत त्याचा काळ्या यादीत समावेश करण्यात यावा व थोड्याच दिवसात मान्सून सुरू होण्यापूर्वीच तात्काळ एक जबाबदार प्रशासक म्हणून जनसामान्यांना दिलासा मिळेल। पावसामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही याची खबरदारी घेत वरील बाबींवर योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा सर्व त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। ओढ्यामुळे म्हणजे ओढ्यातलं जे अतिक्रमण आहे, जे मूळ अतिक्रमण आपण म्हणतो ते नगर परिषदेने काढलेलंच नाही आणि इन्स्ट्रुमेंट तर पूर्ण ओढा साफ करण्याचं, पण जे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सोपं असेल तेवढंच ते अतिक्रमण काढतात आणि बाकीचं जे अवघडचं अतिक्रमण आहे ते काढत नाही। ते अतिक्रमण असल्यामुळे थोडासा जरी पाऊस झाला तर बौद्ध वसाहतमध्ये किंवा शिवाजीनगर अशा नागरी वस्तीमध्ये अचानक पाणी येतं आणि बौद्ध वसाहतीतील लोक गरीब असल्यामुळे ते रोजगाराला जातात, मग त्यांचे भांडे, त्यांच्या घरातल्या सामानाचं नुकसान हे वारंवार होत आले। हे प्रशासनाला जाणीव करण्यासाठी आज आम्ही ते एक निवेदन दिलेलं आहे। किती कुटुंब आहेत त्यांचं नुकसान होत आहे? तरी बौद्ध वसाहतमध्ये 40 कुटुंब आहेत। एवढ्या घरामध्ये पाणी जातं? हो, एवढ्या घरामध्ये पाणी जातं। आणि इतर शिवाजीनगरमध्ये? शिवाजीनगरमध्ये रोडचं नुकसान होतं, रोड शेतीचं नुकसान जास्त होतं, जास्त प्रमाणात होतं। ओढ्याचं काय काय केलं? ओढा नेमकं काय केलं? ओढा देताना जर कॉन्ट्रॅक्टरला ओढा दिलाय त्या इन्स्टिट्यूट प्रमाणे तो ओढाच नाही। ओढा कॉन्ट्रॅक्टरला दिला, अर्धा बांधलाय, अर्धा शिल्लक ठेवलाय, म्हणजे पूर्णपणे त्या ओढाचं कामच झालेलं नाही। जिथं सोपं आहे तिथं करून ठेवलेलं नाही, जिथं कोण आठवत नाही तिथं बारीक केलेलं आहे। वरनं जेवढं पाणी येणार आहे तेवढं जाण्यासाठी ओढा पुरेसा आहे का? अजिबात नाही, खूप छोटा आहे तो आणि त्याच्यामुळेच ते नागरी वस्तीमध्ये पाणी घुसतं। मग तुमची मागणी काय आहे आता प्रशासनाकडे? आता आमचं प्रशासनाला एकच मागणी आहे की ओढा पूर्णपणे अतिक्रमण मुक्त करून यांनी निर्भयप्रमाणे सगळं काम करून घेणे, कुणाच्याही दबावाखाली काम न करता आमच्या एक गरीब जनतेला त्यांनी न्याय मिळवून देणे। ज्या सिंगम स्टाईलने मॅडमने गावातील अतिक्रमण हटवले त्याच अपेक्षेने आम्ही त्यांच्यापाशी गेलो होतो, पण काही कारणास्तव आज मॅडम भेटल्या नाहीत। त्यांच्या जागेवर दुसरे अधिकारी होते, त्यांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे, पण मॅडमना आम्ही सिंगम म्हणतोय, आम्ही त्यांच्या मोबाईलला स्टेटस ठेवले, त्यांचं कौतुक केलं, त्याचप्रमाणे त्यांनी ओढ्याचं अतिक्रमण काढून आम्हाला थोडंसं त्यातून बाहेर काढावं, आमच्या समस्यामधून बाहेर काढावं।